महानगरपालिकेच्या निवडणुका 2026 मध्ये होण्याची शक्यता. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणुका होणार, सूत्रांची माहिती. नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका नोव्हेंबर नंतर होण्याची शक्यता. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बॅलेटवर घ्या. ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र. भाजपच्या कुणाच्या सांगण्यावरून प्रभाग रचना बदलली जात आहे का? प्रशांत जगताप यांचा महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप. प्रभाग रचना कुणाच्या सांगण्यावरून दुरुस्त केली तर घेराव घालणार, प्रशांत जगताप यांचा इशारा. ठाकरे बंधूंच्या युतीचं पहिलं पाऊल. बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे सेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसे कर्मचारी सेना एकत्र. 18 ऑगस्टला निवडणूक होणार. लोक नावावर नाही तर कामावर मतं देतात. घरी बसणाऱ्यांना घरीच बसवतील. ठाकरे बंधूंच्या युतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खोचक टोला. पुणे पालिका आयुक्तांविरोधात मनसेचं आंदोलन. आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट. मनसे कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पालिका आयुक्तांच्या बंगल्यातून महागड्या वस्तू गायब झाल्याच्या घटनेवरून मनसे आक्रमक. मनसेच्या आंदोलनानंतर पुणे मनपा आयुक्तालयात आज काम बंद आंदोलन. मनपा आयुक्तालयातील कर्मचारी अधिकारी आज काम बंद आंदोलन करणार. महादेव मुंडे हत्येशी आकाच्या दुसऱ्या मुलाचा संबंध. महादेव मुंडे हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांचा आरोप. गोट्या गित्ते सारख्या आरोपीला अटक करा, सुरेश धस यांची मागणी. खालिद का शिवाजी सिनेमाचं प्रदर्शन थांबवा. खालिद का शिवाजी सिनेमासंदर्भात राज्य सरकारचं केंद्राला पत्र. राज्य सरकारकडून केंद्राकडे पुनर्परीक्षणाची विनंती. सिनेमातील काही सीन्सवर हिंदुत्ववादी संघटनांचा आक्षेप. हिंदू महासंघाच्या आनंद दवेंकडून आशिष शेलारांचं अभिनंदन. खालिद का शिवाजी सिनेमावरून दवेंकडून शेलारांचं अभिनंदन. सिनेमाचं प्रदर्शन थांबवावं, राज्य सरकारचं केंद्राला पत्र. महायुतीतील वाद. अमित शहांच्या दरबारी. वादग्रस्त मंत्र्यांबाबत शिंदे आणि शहांमध्ये 25 मिनिटं बंद दाराआड चर्चा. महायुतीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न, शिंदेंची भावना. तर शहा लवकरच घटक पक्षांशी चर्चा करणार, सूत्रांची माहिती. दिल्लीत पंतप्रधान मोदींसोबत उपमुख्यमंत्री शिंदेंची सहकुटुंब भेट. त्यांच्यासोबत चांगली चर्चा झाली, मनमोकळी चर्चा झाली. ऑपरेशन सिंदूर, शिष्टमंडळ याबद्दल चर्चा झाल्याची शिंदेंची माहिती. कुणासोबत युती करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न. महायुतीत कोणतेही मतभेद नसल्याची शिंदेंची प्रतिक्रिया. महायुती विकासावर काम करते असं म्हणत लगावला टोला. दिल्लीत खासदार सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट. मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भात चर्चा झाल्याची तटकरेंची माहिती. रायगड पालकमंत्रीपदाच्या तिढ्यावर बोलण्यास मात्र नकार. दिल्लीतील नेत्यांना भेटण्यात गैर काय? राहुल गांधी अमेरिकेत जाऊन भारताविरोधात गरळ ओकतात, ते राऊतांना दिसत नाही. राऊतांच्या टीकेला मंत्री दादा भुसे यांचं उत्तर. आपल्या पक्षात मतभेद होऊ शकतात, पण मनभेद होता कामा नये. मागाठण्यातील मताधिकाऱ्यांकडून त्या प्रकारचं काम करून घ्यायचंय, भाजप नेते प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. दिल्लीत कुठल्याही मोठ्या घडामोडी घडणार नाहीत. एकनाथ शिंदेंच्या भेटीचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर. ठाकरे आज इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार. दरम्यान गांधी परिवाराकडे ठाकरे स्नेहभोजनासाठीही जाणार. उद्धव ठाकरे दिल्लीत सहकुटुंब संजय राऊतांच्या निवासस्थानी मुक्कामी. शरद पवारांची सदिच्छा भेट घेतली, तर इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर गांधी कुटुंबियांसोबत स्नेहभोजन करणार. शिंदे फडणवीसांच्या इगो वॉरमुळे राज्याचं नुकसान. बेस्ट प्रशासक नेमणुकीच्या वादावरून आदित्य ठाकरेंची टीका. रोहित पवार कुणाचीही नियुक्ती थांबवू शकत नाहीत. शरद पवार संबंधित प्रकरणावरून रोहित पवारांना सुनावणार का? वकील गुणरत्न सदावर्तेंचा रोहित पवारांवर टीका करताना शरद पवारांना सवाल. आरती साठेंनी 2024ला राजीनामा दिल्याचं भाजप सांगतंय. 2024ला राजीनामा दिला म्हणजे त्यांचे विचार बदलले का? न्यायव्यवस्था संशयाच्या भोवऱ्यात येत असेल तर दुर्दैवी. आरती साठेंच्या नियुक्तीवरून शशिकांत शिंदेंचा सवाल. अजित पवारांच्या बीड दौऱ्यादरम्यान धनंजय मुंडेंची गैरहजेरी. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न. आढावा बैठकीला स्थानिक आमदार धनंजय मुंडेंची गैरहजेरी, चर्चांना उधाण. पहिली आणि दुसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकात एकच कविता. बर्ड्स कॅन फ्लाय एकच कविता. पालकांमध्ये संभ्रम. कवितेचं फक्त चित्र बदललं, कविता मात्र एकच. बर्ड्स कॅन फ्लाय कवितेबद्दल आज मला माहिती मिळाली, याची खातरजमा करून संवाद साधणार. शिक्षण मंत्री दादा भुसे यांची कवितेवर प्रतिक्रिया. नवी मुंबईतील ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते विठ्ठल मोरे यांचा उपनेतेपदाचा राजीनामा. मोरेंनी ठाकरे गटाचे नेते राजन विचारेंवर खापर फोडलं. शिवसेना पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर झाल्यानंतर नाराजी. विश्वासात न घेता पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्याचा आक्षेप.
आदित्य ठाकरेंनी केंद्रीय बंदरे मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट घेतली। मुंबईतील डॉकयार्ड, शिवडीतील बीपीटी विषयासंदर्भात भेट। मुंबईतील डॉकयार्ड संदर्भात कोळी बांधव आक्रमक झाले होते। त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कोळी बांधवांशी साधला होता संवाद। खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली। मतदारसंघातील विविध कामांसंदर्भात भेट घेत चर्चा। सुळेंनी गडकरींच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली। राज ठाकरेंच्या भेटीनंतर बच्चू कडूंनी प्रवीण दरेकरांची भेट घेतली। संत्रा प्रक्रिया उद्योगासंदर्भात बच्चू कडूंनी प्रवीण दरेकरांची भेट घेतली। सरकारकडून योग्य सहकार्य करण्यात येईल, दरेकरांकडून आश्वासन। पुणे पार्टी प्रकरण, प्रांजल खेवलकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। महिला आयोगाला मिळालेल्या तक्रारीनुसार पुणे पोलिसांचा तपास सुरू। पुणे पोलिसांकडून मानवी तस्करीच्या अनुषंगानं तपास सुरू। तपास करून अहवाल सादर करणार। शिंदेंच्या युवा सेनेकडून नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये पृथ्वीराज चव्हाणांविरोधात आंदोलन। सनातन म्हणजे दहशतवाद असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं। नवी मुंबईच्या जुईनगरमध्ये स्वयंपुनर्विकासाच्या संदर्भात मार्गदर्शन शिबिराला उत्तम प्रतिसाद। भाजपचे सामाजिक कार्यकर्ते विजय साळे यांच्या माध्यमातून नागरिकांसाठी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन। धुळे जिल्ह्यातील युरिया टंचाई विरोधात ठाकरेंची सेना आक्रमक। युरिया टंचाईच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या सेनेचं शिंदखेडा तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन। धुळे जिल्ह्यात गोवरची लक्षणं असलेली 14 मुलं आढळली। जिल्ह्यातील आरोग्य विभाग सतर्क। प्रशासनाकडून जिल्ह्यातील विविध आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात मोठ्या संख्येनं केळीची लागवड, मात्र अनेक ठिकाणी केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव। शेतकरी चिंतेत। धुळ्यातील फागणे गावातील आदिवासी वस्तीत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी। आदिवासी समाजाकडून फागणे ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन। नंदुरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक विमा योजनेसाठी मुदतवाढ। 14 ऑगस्टपर्यंत देण्यात आली मुदतवाढ। आतापर्यंत 31,993 शेतकऱ्यांनी घेतला लाभ। नंदुरबार जिल्ह्यातील मयत शेतकऱ्यांपैकी त्यांच्या वारसांना देण्यात आला जिवंत सातबारा। जिल्ह्यात 5,642 मयत शेतकऱ्यांपैकी 4,514 शेतकऱ्यांच्या वारसांना जिवंत सातबारा। महसूल विभागाचा 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाचा उपक्रम। नंदुरबार जिल्ह्यात कापसाच्या पेरणी क्षेत्रात 15% घट। 1,25,000 हेक्टरपैकी 1,07,000 हेक्टरवरच कापसाची लागवड। दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची कापूस पिकाकडे पाठ। नंदुरबार जिल्ह्यात मुलींच्या मानव विकास योजनेच्या बसमध्ये आता वाहक आणि चालक देखील महिलाच असणार। मुलींच्या सुरक्षेसाठी 4ही आगारांचा पत्रव्यवहार। पुण्यातील नवले हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू। 8 महिन्यांपासून वेतन थकवल्यानं कर्मचाऱ्यांचं आंदोलन। नवले हॉस्पिटलच्या पायऱ्यांवर कर्मचारी बसून। पुण्याच्या नवले हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचा अखेर संप मागे 8 महिन्यांपेक्षा अधिक काळापासून पगार रखडल्यानं कर्मचाऱ्यांचा सुरू होता संप। 2 दिवसाच्या संपानंतर अखेर तोडगा निघाला। 15 दिवसात 8 महिन्यांचा पगार मिळणार। हिंजवडीतील आयटी कंपनीत एनएसजी कमांडोंचं मॉकड्रिलसाठी एनएसजीचं हेलिकॉप्टर देखील हिंजवडीत। कंपनीच्या बाहेर स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त। तुळजाभवानीच्या गाभाऱ्यातील दर्शन 20 ऑगस्टपर्यंत बंद राहणार। आधी 10 ऑगस्टपर्यंत गाभाऱ्यातील दर्शन बंद ठेवण्यात आलं होतं। सध्या देवीच्या गाभाऱ्यातील संवर्धनाचं काम सुरू। काम पूर्ण न झाल्यानं गाभाऱ्यातील दर्शन बंद असणार। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आरोपींना मदत करणाऱ्या चेतन पारधीचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला। जामिनावर मुक्त झाल्यास आरोपी फरार आरोपींची मदत करू शकतो। विशेष सरकारी वकील महेश मुळे यांचा युक्तिवाद। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके उद्या पालघरमध्ये आढावा बैठक घेणार। धरती आबा जनजाती ग्रामोत्कर्ष अभियान आणि पीएम जनमन योजनेचा आढावा घेणार। कोकण विभागाअंतर्गत सर्व जिल्ह्यांचा आढावा घेतला जाणार। 6 वर्षांनंतर ठाणे महानगरपालिकेच्या वर्षा मॅरेथॉनचं आयोजन। 10 ऑगस्टला पार पडणार 31वी ठाणे वर्षा मॅरेथॉन। मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेण्याचं अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांचं आवाहन। ठाणे जिल्ह्यात आदिम जातींची लोकसंख्या मोठी असल्यानं आदिवासी भवन उभारण्याची मागणी। सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम राबवण्यासाठी स्वतंत्र वास्तूची गरज। आदिवासी भवन उभारण्याची आदिवासी क्रांती सेनेची मागणी। 7 दिवसांच्या विश्रांतीनंतर वाशिमच्या मालेगाव तालुक्यात पावसाची हजेरी। खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा। पावसामुळे वातावरणात गारवा। सोयाबीनच्या पिकांना होणार फायदा। उत्पादनात वाढ होण्याची शक्यता।